नांदेड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकतो नांदेड जिल्ह्यातील अनेक खेड्यामध्ये तांड्यामधील लोकांना घाण पाणी पिवावं लागत आहे। अशा पद्धतीनं ही विहीर आहे, या विहिरीत जे घाण पाणी आहे, जे जनावरांना पिण्यायोग्य नसलेलं पाणी आहे, हे इथे नागरिकांना पियावं लागत आहे। आपण पाहू शकतो हिरवं पाणी झालेलं आहे। या विहिरीच्या माध्यमातून या गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत असतं। आपण आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीनं या लोकांना घाण पाणी वापर करावा लागत आहे। काकू काय सांगाल, तुम्ही पाणी कुठून भरता आणि कुठून पाणी येतं? हे तळ्यावर येते बघा पाणी, तळ्यावर येते, पाईपलाईन लावून भरत्या, पैसे देऊन पाणी आम्ही। किती रुपये लागतात? 4000 घेतात, 5000 घेतात, आता जितकं म्हणलं तितकं द्यावंच लागते आम्हाला। हे पाणी बघितल्यानंतर हिरवं दिसतंय, हे स्वच्छ पाणी दिसत नाही। आता स्वच्छ पाणी नाही, बरं आता नाईला जागे आम्हाला तेच पाणी पिवावं लागते आम्हाला। पाणीच नाही आम्हाला, नाही तर त्या कुंदराच्या ह्याच्यावर आणावं लागते वालून आम्हाला पाणी। आता आमची हेच नाही, आता हे पैसे तर देऊन घ्यावं लागते, नाही तर हे तर आहे आमचं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काय करा, पर्यायच नाही आमची। अच्छा, आणखी गावातील काही महिला आपल्यासोबत आहेत। काकू काय पाण्याची समस्या आहे? बकळ त्रास आहे साहेब, पाणी नुसतं घाण पिवावं लागले आम्हाला। तळ्याचं पाणी हाय हिरवगार, पैसे देऊन घेता आणि नुसतं खडू रेंदा तेच पिवावं लागले। संडास उलट्या होऊ आहेत लेकरा बाळायला, माणसायला बकळ त्रास आहे साहेब। गावात टँकर वगैरे नाही, नळ टँकर काहीच नाही, टँकर नाही, नळ नाही, काहीच नाही। मागणी वगैरे केली आपण? केले की मतदान वजे कोणा करतो म्हणले, त्या उकरून ठेवले ते का घरोघर नळ बसलेत आणि पाईपलाईन नाही, काय नाही, बकळ ताप आहे। आता हे पाणी वापरण्यासाठी आहे का पिण्यासाठी? पिण्यासाठी बी आहे, वापरण्यासाठी बी आहे, काय बी करा, आता हेच पाणी आहे, असलं दुसरं पाणी नाही, इतरच पाणी। बिमारी वगैरे या पाण्यामुळे? हा, बकळ बिमारी व्हायला, दवाखाना करता आणि हेच पिता, काय करावं, त्याच्या बगर इलाजच नाही। आता संडास उलट्या व्हायलेत, लेकरा बाळाला व्हायलेत, आता मोठ्या बी माणसाला व्हायलेत, गेले 2 माणसं आणि दवाखान्याला लेकरा ऍडमिट आहेत 2। घाण पाण्यामुळे गावातील अनेक लहान लेकरं असतील, पुरुष असतील, तरुण असतील, यांना दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलेलं आहे। तरी सुद्धा येथील प्रशासन जागं होत नाही आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।